राजकीय क्षेत्रात काय घडतंय पाहणार आहोत न्यूज टॉप 9 मधून। राज ठाकरे यांनी मला मुंबईच्या बाहेरचं ठरवलंय, मी आता सर्टिफाईड नागपूरकर आहे। राज ठाकरे यांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर। बाहेरून आलेल्या नेत्यांना मुंबई कळत नाही, मग घरात बसलेल्यांना कळते का? मुंबईकर विरोधकांचं डिपॉझिट जप्त करतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला। जन्म कुठे झाला यापेक्षा तुमची मातीसोबत निष्ठा किती हे महत्त्वाचं, राज ठाकरेंच्या फडणवीसांवरील टीकेवरून योगेश कदमांचं प्रत्युत्तर। परळीमध्ये शिंदेंची शिवसेना, एमआयएम आणि राष्ट्रवादीची युती, तुमच्या बंड आणि तत्वांच्या गप्पा कायमच्या थांबवा। अंबादास दानवे यांची एकनाथ शिंदेंवर ट्विट करत टीका, तर हीच का तुमची वैचारिक खरी भूमिका? दानवेंचा सवाल। गुंड गजा मारणेला पोलिसांकडून समज, पत्नी जयश्री मारणेला मतदान करण्यासाठी मतदारांना मारणेकडून फोन, तर जामिनाच्या अटी शर्ती लक्षात घेत असं कुठलंही कृत्य करू नये, पुणे पोलिसांकडून गजा मारणेला तंबी। मुंबई महायुतीच्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये 153 जण कोट्याधीश आहेत। भाजपचे प्रभाग 122चे चंदन शर्मा सर्वाधिक श्रीमंत उमेदवार, तर मुंबईमध्ये भाजपच्या उमेदवारांमध्ये 92 आणि शिंदे सेनेचे 61 उमेदवार कोट्याधीश। भाजपवाले पहिले नाकाने कांदे सोलत होते, आता सत्तेचा मोह त्यांच्यासारखा कुणालाच नाहीये। भास्कर जाधवांची टीका, तर विधानसभेत माझ्यासमोर बसलेले फडणवीसच फक्त ओरिजिनल भाजपचे आहेत, जाधवांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू वैफल्यातून एकत्र आलेत, खासदार सुनील तटकरेंची टीका, तर सपकाळ यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाहीये, तटकरेंचा हर्षवर्धन सपकाळांना टोला। चंद्रपूर महानगरपालिका प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची चहासाठी विश्रांती, वडेट्टीवार यांनी गाडी थांबवून कार्यकर्त्यांसोबत चहाचा आस्वाद घेतला। यानंतर पाहणार आहोत मोठ्या टॉप 9 बातम्या। पंतप्रधान पदासाठी सध्या वेकेन्सी नाहीये, 2029 ला देखील मोदीच पंतप्रधान होणार। पंतप्रधान होणार का या प्रश्नावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे आणि संजय राऊत पहिल्यांदाच समोरासमोर, एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीनिमित्त दोन्ही नेत्यांची भेट, तब्येतीची विचारपूस केली। माणुसकी इतर लोकांना नसली तरी आम्हाला देखील आहे, भेटीवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। टीका करणाऱ्यांचं वाईट झालं पाहिजे अशा प्रवृत्तीचे एकनाथ शिंदे नाहीयेत, एकनाथ शिंदे संजय राऊत यांच्या भेटीवरती उदय सामंत यांची प्रतिक्रिया। पवार कुटुंब सोबत राहावं अशी इच्छा आहे, मात्र राजकारणामध्ये सगळ्याच गोष्टी मिळत नाहीत, रोहित पवारांचं वक्तव्य। जिल्हा परिषदेत देखील स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना बघून युतीचे रोहित पवार यांचे संकेत। लोकांचं काम करण्यासाठी पुणे पिंपरीमध्ये एकत्र काम करतोय, पुणे पिंपरीमध्ये दोन्ही एनसीपी एकत्र, इतर ठिकाणी मात्र मविया म्हणून लढतोय, सुप्रिया सुळेंकडून स्पष्ट। अजित पवार शरद पवारांचे झाले नाहीत, इतरांचे काय होणार? असदुद्दीन ओवेसी यांची अजित पवारांवर टीका, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये नुरा कुस्ती, असदुद्दीन ओवेसी यांचा हल्लाबोल। भाजपच्या गाण्यावरती निवडणूक आयोगानं आक्षेप घेणं लॉजिकल वाटत नाहीये, निवडणूक आक्षेपानंतर संगीतकार अवधूत गुप्ते यांची पहिली प्रतिक्रिया। माजी मंत्री तानाजी सावंतांविरोधात तुळजापूरमधील पुजारी चांगलेच आक्रमक, तानाजी सावंत यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी नगराध्यक्ष झाला, भक्तांना आता प्रसादाऐवजी ड्रग्जची पुडी दिली जातेय, असं वक्तव्य तानाजी सावंतांनी केलं होतं। बीडच्या माजलगावमध्ये एटीएस पथकाची 4 जणांवर कारवाई, बनावट कागदपत्रांच्या आधारे गुलजार ए रजा ट्रस्टच्या माध्यमातून 4 जणांनी 4,73,00,000 रुपये जमवले। या प्रकरणी 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात, तर 2 आरोपी फरार।